गावाकडे सकाळ सकाळी हे असं वातावरण बघितलं ना खरंच खूप मन प्रसन्न होतं. थंडी इतकी आहे, गुलाबी थंडी आपण म्हणतो ना तशीच थंडी, भरपूर थंडी आहे. आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर घरातल्या कामांना पण सुरुवात होते. सूर्याची मस्त अशी कोवळी ऊन येत होती, त्यामुळं अंघोळ करून आल्यानंतर थोडा वेळ मी इथंच थांबले होते. 10-15 मिनटं मी अशीच उन्हामध्ये थांबले आणि त्यानंतर मग लगेच किचनमध्ये आले. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. जेवणाचं मला एवढं काय टेन्शन येत नाही. चपाती भाजीच तर बनवायची असते. भाजीला भरपूर ऑप्शन असतात, आठवड्याचा बाजार असतो त्यामुळं. पण नाश्त्याला काय बनवायचं हे कळत नाही. त्यामुळं आज मी सगळ्यांना सांगितलं की मी नाश्ता बनवणार नाही आहे आणि आज लवकरच जेवण बनवेन. तर नाश्ता स्किप केला आणि सगळ्यांना चहा बिस्किट दिलं. मी मात्र काळी चहा घेतली, कारण मला आजकाल काळी चहा प्यायचा खूप इच्छा होते. मला दुधाची चहा अजिबात आवडत नाही. त्यामुळे उठल्यानंतर पहिल्यांदा मी काळी चहा घेतली आणि त्यानंतर जेवणाला लागले. जेवणामध्ये आज दोडक्याची भाजी आणि भाकरी बनवायच्या होत्या. भाजी भाकरी बनवून घेतल्या आणि मग म्हटलं थोडं शेळ्यांजवळ जावं. तर त्या माझा ड्रेस खात होत्या. त्यांना म्हटलं हा चारा आणि माझा ड्रेस आहे. थोडा वेळ ह्यांच्यासोबत मस्त असा वेळ घालवला आणि त्यानंतर माझा दिवस इथंच संपवला. मला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.